नीरो आणि नीमा कोष्ट्याचा धंदा करून पोट भरीत असत. ती दोघं अतिशय दुःखी होती, कारण त्यांना मूल नव्हतं. एके दिवशी सकाळच्या वेळी दोघं जण लहर तलावावर सूत धुण्यासाठी गेले असता नीमाला रडण्याचा आवाज आला. तिला पाण्यात एक पेटी तरंगताना दिसली. नीमानं पुढे जाऊन पेटी धरली. त्या पेटीत एक गोजीरवाणं मूल होतं. नीमानं पटकन त्याला उचललं आणि म्हणाली, किती छान आहे हे मूल, आपण त्याला घरी नेऊया. नाहीतरी त्यांना मूल नव्हतंच. त्यांनी त्याला आपल्या घरी नेलं. त्याचं नाव कबीर ठेवलं. त्याचा मोठ्या प्रेमानं सांभाळ केला. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा आणि विक्रम संवत 1455. लहानपणापासूनच कबीराचं सगळं लक्ष देवाकडे असे. तो रामाचा भक्त होता. मोठा झाल्यावर तो विणकाम करू लागला. मागावर आडवे उभे धागे विणीत असताना तो देवाचं भजन करी. तो म्हणे, देवानंच मला शालू शेले विणायला शिकवलं. एके दिवशी कबीरानं एक शालू विणला आणि बाजारात विकायला गेला. बराच वेळ एवढ्या भारी किमतीच्या शालूला गिराईक मिळेना. इतक्यात एक भिकारी आला. त्याचं धोतर फाटलं होतं. तो कबीराला म्हणाला, महाराज, मला काही नेसायला द्या. ही विनंती ऐकून कबीरानं तो शालू त्याला देऊन टाकला आणि म्हणाला, वा, आज गिराईक फार छान मिळालं. देवानंच माझा शालू विकत घेतला. कबीर अत्यंत उदार होते हे वरील गोष्टीवरून दिसून येतच. ते फकीर गोसावी यांना घरी बोलावून जेवू घालीत असत. घरी आलेल्या साधू संतांना कधीच उपाशी पाठवत नसत. घरात असलेलं धान्य पण वाटून टाकीत असत. त्यांचं हे करणं नीरूला आवडत नसे, पण कबीर वडिलांच्या बोलण्याकडे लक्षच देत नसत. दिवसेंदिवस कबीराचं लक्ष परमेश्वराकडे जास्तच लागू लागलं होतं. काशी क्षेत्रात रामानंद नावाचे साधू होते. कबीरांनी रामानंदांनाच गुरु करायचं ठरवलं होतं, पण त्यांना वाटे ते आपल्याला कसे भेटणार. रामानंदांच्या मठात कुणालाच जाऊ देत नसत. मग त्यांनी एक युक्ती केली. रामानंद भल्या पहाटेस गंगा स्नानास जात असत. एक दिवस पहाटेच्या वेळी घाटाच्या पायऱ्या उतरता उतरता रामानंदांच्या पायाला काहीतरी लागलं. रामानंद म्हणाले, राम राम. लगेच कबीर उठून बसले. त्यांनी रामानंदांचे पाय धरले व म्हणाले, गुरुजी, गुरुजी, तुम्ही मला रामनामाचा उपदेश केला. मी तुमचा शिष्य झालो. कबीरांची भक्ती पाहून रामानंदांनी त्यांना आशीर्वाद दिला. कबीरांनी मी रामानंदांचा शिष्य आहे हे सगळीकडे सांगायला सुरुवात केली. ही बातमी रामानंदांच्या कानावर गेली. स्वामींनी कबीरांना भेटायला बोलावलं. स्वामी रामानंद पडद्याआड बसत असत. पडद्याआडून त्यांनी कबीराला विचारलं, कबीरा, तू स्वतःला माझा शिष्य म्हणवतोस, पण मी तुला गुरु उपदेश केव्हा दिला? मला तरी आठवत नाही. तेव्हा कबीरांनी घाटावरचा प्रसंग सांगितला.
आपला पाय माझ्या डोक्याला लागला व आपण राम राम म्हणालात. त्यावेळीच मला रामनाम दिलं. स्वामी म्हणाले, अरे रामनाम म्हटलं म्हणून काही कुणी गुरु होतो? कबीर म्हणाले, वेदशास्त्रामध्ये रामनामाहून श्रेष्ठ असा ईश्वर प्राप्तीचा काही उपाय सांगितलाय का? स्वामी म्हणाले, नाही. कबीर म्हणाले, स्वामीजी, याहून असं कोणतं मोठं रहस्य आहे की आपण शिष्याला दीक्षा देताना सांगता? कबीरांचं हे उत्तर ऐकून रामानंदांनी त्यांना दर्शन दिलं व त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. कबीरांनी काही दिवस रामानंदांच्या संगतीत काढले. मग ते लोकांना उपदेश करू लागले. परमेश्वर एकच आहे. हिंदू धर्मीय त्याला राम म्हणतात, मुसलमान धर्माचे लोक त्याला रहीम म्हणतात. परमेश्वराची शुद्ध मनानं भक्ती केली म्हणजे तो आपल्याला पावतो. कबीरांचा उपदेश ज्यांना पटला असे काही हिंदू काही मुसलमान त्यांचे शिष्य बनले. त्यांना कबीरपंथी म्हणतात. ज्यांना त्यांचा उपदेश पटला नाही असे लोक त्यांचा द्वेष करू लागले. भजो रे भैया राम गोविंद हरे असं परमेश्वराचं भजन करीत कबीरांनी साऱ्या भारतभर प्रवास केला. अनेक देवळे व मशिदी पाहिल्या. ते स्वतः धर्मभेद मानित नसत व लोकांनाही तेच सांगत. स्वतः पदे रचून ते ईश्वराचे भजन करी. त्यात परमेश्वराची स्तुती केलेली असे. त्यांची पदे कबीराचे दोहे म्हणून आवडीने म्हणतात. प्रत्येक दोह्याच्या शेवटी कहत कबीरा सुनो भई साधो अशी ओळ लिहिलेली आढळते. कबीराची कीर्ती ऐकून संत नामदेव व ज्ञानेश्वरांनी कबीराची भेट घेतली. त्यावेळी ज्ञानेश्वर म्हणाले, नामदेवा, तुम्ही तर साक्षात उद्धव, तर कबीर हे शुक्राचार्यांचा अवतार. ज्ञानदेवांनी कबीरांना पंढरपूरला येण्याचे आमंत्रण दिले होते. कबीर म्हणत, माझे मन रामच होऊन राहिले आहे. असा राम माझ्या हृदयात आहे. मला त्याची प्रतीक्षा करावीच लागत नाही. मी त्यांच्या नामातच रंगलो आहे असं ते सारखं रामाचं गुणगान करीत असत. कबीर 120 वर्ष जगले असं म्हणतात. त्यांच्या मगहर या गावी ते मरण पावले. गेल्यावर त्यांच्या प्रेतावर पांढरं शुभ्र वस्त्र घातलं. अनेक हिंदू मुसलमान त्यांच्या दर्शनाला आले. हिंदू म्हणाले, आम्ही याचं दहन करणार. मुसलमान म्हणाले, आम्ही याला पुरणार. असं भांडण सुरू झालं. एक पुढे गेला. त्यांच्या प्रेतावरील वस्त्र बाजूला केलं. तो काय आश्चर्य! तेथे कबीराचं प्रेत नव्हतं. अर्ध्या भागात तुळशी व अर्ध्या भागात सब्जा होता. कबीर कुठे गेले कोणालाच कळलं नाही. पण मुसलमानांनी सब्जा पुरून त्यावर कबर बांधली. हिंदूंनी तुळशीचे दहन केले व समाधी बांधली. साक्षात्कारी संत कबीर मरून सुद्धा अमर झाले. कबीरासारखे महात्मे ज्या देशात जन्मास आले तो आपला भारत देश खरोखरच धन्य होय.